हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षात रेसिपीज मध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे मसाला ओट्स रेसिपी. चला तर मग बघूया. तर इथे मी एक शिमला मिरची घेतली आहे, एक कांदा घेतला आहे, एक गाजर घेतलं, एक टोमॅटो घेतला आणि 2-4 बीन्स घेतल्या. तर हे सगळं बारीक बारीक कापून घेतलं आहे मस्त. तर हे इथे मी आणि वटाणे घेतले आहेत. तर एक वाटी वाटाणा घेतला. तर हे सगळं आपल्याला आता कढाईमध्ये मी 1 चमचा, फक्त 1 चमचाच्या आकाराने तेल घातलं आहे. तुम्ही बघू शकता, कारण की आपल्याला एकदम कमी तेलामध्ये बनवायचे, कारण की हा नाश्ताच हेल्दी आहे आणि एका कपामध्ये 4 माणसाचा नाश्ता बनतोय हो. आणि तुम्हाला दिवसभर पण भूक लागणार नाही जर हा नाश्ता खाल्ला तर. तर इथे मी कांदा टाकला आधी, थोडासा त्याला हलकासा भाजू दिलं. मग मिरची टाकली, मग हे वटाणे टाकले, गाजर टाकलं आणि टमाटर टाकून थोडंसं मीठ घातलं. तर त्याला आपण थोडंसं खालीवरी करून घेऊया आणि त्याला 5 मिनिटाकरता आपण असंच झाकून ठेवूया, कारण हलक्या याचेवर, कारण की ते थोडं नरम झालं पाहिजे. तर आपल्याला त्याला खालीवरी करून 5 मिनिटाकरता झाकून ठेवूया. तर तोपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊया. अन तर वरून मी कोथिंबीर पण घातली होती. तर तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या थोड्या नरम झाल्या आहेत. कारण की कमी आचेवर त्याला झाकून ठेवायचं, तर त्या जरा नरम होतात. तर मी ओट्स घातले इथे, 1च कप ओट्स घेतले बराबर. पण इतका मस्त पोटभर नाश्ता पण बनतो याचा आणि खूप जास्त बनते ते शिजून. तर तुम्ही बघू शकता. मग याला आपल्याला खालीवरी थोडं करून घ्यायचं ओट्सला आणि आपल्याला जेवढं पाणी शिजायला लागेल आकारानं तेवढं पाणी घालून द्यायचं. तुम्हाला कोणाला थोडं पातळ आवडतंय तर कोणाला घट्ट आवडतंय. दलिया कसं बनवतो आपण तसंच बनवायचं. तर पाणी घालून परत 5 मिनिटं झाकून ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. तुम्ही कुकरला पण लावू शकता त्याला. 2 शिट्ट्या लावल्या तर अरे बाप! मस्त, काय मस्त शिजतंय. तर जास्त टाईम पण नाही लागत कुकरला. तर मी इथे तर कढाईमध्येच बनवलंय. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही कुकरला पण याला लावू शकतात. 1 तांब्या पाणी घालायचं आणि कुकरला 2 शिट्ट्या द्यायच्या. एकदम मस्त आपला मसाला ओट्स बनून तयार होतोय. तर तुम्हाला ओट्सची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूया उद्या आणि हो, हा नाश्ता नक्कीच बनवा.